नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. राजकीय वर्तुळातील देवयानी फरांदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कडाडून विरोध झाल्यानंतर नाशिकमध्ये पक्षप्रवेश पार पडलाच. विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांनी भाजपात प्रवेश केला आणि फरांदेंनी या सगळ्या संदर्भात फेसबुक पोस्ट लिहून या सगळ्याचा विरोध सुद्धा दर्शवला होता. महाजनांसमोरच भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी गोंधळ घातल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. देवयानी फरांदे यांच्या विरोधानंतर कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. फरांदेंनी या सगळ्याचा विरोध करून सुद्धा काही पक्षप्रवेश भाजपमध्ये झाले. गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश झाले, ज्याचे दृश्य आपण स्क्रीनवर एका बाजूला बघतोय आणि दुसरीकडे दृश्य आपण बघतोय. भाजप कार्यकर्ते या पक्षप्रवेशानंतर प्रचंड आक्रमक झाले आणि ही आक्रमकता इतकी होती की थेट गिरीश महाजनांनाच या भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याचं आपण दृश्यामध्ये बघतोय. फेसबुक पोस्ट लिहित देवयानी फरांदे यांनी संबंधितांच्या पक्षप्रवेशाला विरोध केलेला होता. विनायक पांडे त्याचबरोबर शाहू खैरेंचा प्रवेश त्यांना नको होता, मात्र तरीही तो भाजप प्रवेश झाला आणि त्यानंतर महाजनांनाच थेट घेराव घातला गेला. तर भाजपमधल्या प्रवेशावरून आमदार देवयानी फरांदे प्रचंड नाराज आहेत. फरांदे यांची भाजपच्या विरोधात उघड भूमिका आता याबाबतची समोर येते. मला आजचा पक्षप्रवेश अजिबात आवडलेला नाही असं फरांदेंनी स्पष्टपणे म्हटलंय. ते वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करतात आणि जर निवडून येण्याचे संकेत आपल्याला दिसत आहेत, तसं लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटत होतं की ह्या ठिकाणी बाहेरून आलेला 1 आणि त्याच्याबरोबर 3 दिले तर निश्चित स्वरूपामध्ये पक्ष विजयी होईल. ह्याच्यासाठी मी आजची भूमिका मांडलेली होती. त्या ठिकाणी एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा प्रवेश झालेला होता आणि आमचे उर्वरित जे सर्व उमेदवार होते आणि त्यांना घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन शेलार आणि पक्षाचे 3 असं जर पॅनल केलं गेलं असतं तर ते 100% निवडले जाणार होतं असं लोकप्रतिनिधी या नात्याने माझं मत होतं. तर आपण फरांदेंचं या सगळ्या संदर्भात नेमकं म्हणणं काय होतं ते बघितलं. संबंधितांच्या पक्षप्रवेशाला थेटपणे त्यांनी विरोध केला, पण पक्षप्रवेश तरी सुद्धा झाला आणि त्यामुळे मला आजचा पक्षप्रवेश आवडला नाही अशी स्पष्ट भूमिका फरांदेंनी मांडली. शिवाय या सगळ्या संदर्भात बोलताना माध्यमांकडून किंवा पत्रकारांकडून जे प्रश्न विचारले गेले की गिरीश महाजनांवर तुम्ही नाराज आहात का, तर त्यांनी ते सुद्धा अगदी स्पष्टपणे सांगितलं की महाजनांवर माझी नाराजी नाही, केवळ मला आजचा पक्षप्रवेश अजिबात आवडलेला नाही असं त्यांनी म्हटलं. सर्वांनीच नेते व्हायचं आणि प्रत्येकाने आपलं आपलं बघायचं, मग पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला कोणी पाठबळ द्यायचं. त्यामुळे मी फक्त सकाळी पक्षाला पोस्ट टाकली, म्हणजे याच्यावरती सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होती, एवढाच विषय आहे. फेसबुक पोस्ट जी केलेली होती संदर्भातली देवयानी फरांदे यांनी, त्याचं नेमकं काय कारण होतं हे सुद्धा त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलंय. आणि फरांदेंनी स्पष्टपणे ही पोस्ट टाकल्यानंतर त्यांचे समर्थक कार्यकर्ते सुद्धा तितकेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले, कारण गिरीश महाजन यांना थेट या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. विनायक पांडे, शाहू खैरे यांच्या पक्षप्रवेशानंतर, यतीन वाघ यांच्या सुद्धा पक्षप्रवेशानंतर ही नाराजी त्यांनी व्यक्त केली.